तो आज सबका स्वागत है। आज के वीडियो में विद्या क्लासेस में आप सभी का स्वागत है। आज हम थर्ड स्टैंडर्ड की पोएम पढ़ने वाले हैं। इंग्लिश के पोएम पढ़ने वाले, उसका नाम है अ प्रीटी गेम। अ प्रीटी गेम क्या पढ़ने वाले हम? प्रीटी गेम। चला बघूया, सुरुवात करूया। चला तर आज आपण इयत्ता तिसरी इंग्लिश मीडियमची कविता बघणार आहोत, अ प्रीटी गेम। काय बघणार आहोत? अ प्रीटी गेम। मराठीतून आधी वाचून घेतो मी, नंतर तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगतो। चला, युनिट 1 अ प्रीटी गेम। प्रीटी गेम म्हणजे काय? सुंदरसा खेळ। गेम म्हणजे खेळ, प्रीटी म्हणजे सुंदर, बरोबर आहे। इथे सूर्य दाखवलाय बघा चित्रामध्ये, जर बघा तुम्ही, यू सी इन दिस बुक युअर पिक्चर सन, रेनबो, ग्रास अँड ट्रीज। इथं तुम्हाला दिसते बघा, सूर्य दिसतोय, ढग दिसत आहेत, इंद्रधनुष्य दिसतंय, गवत दिसतंय, ग्रास दिसतंय, रेनबो दिसतोय, रेन दिसते, बरोबर आहे की नाही। तर चला आधी मी वाचतो पोएम आणि मग तुम्हाला नंतर अर्थ सांगतो। चला, द सन अँड द सॉरी चला द सन अँड द रेन इन फिकल वेदर। द सन अँड द रेन इन फिकल वेदर were playing hide and seek. The sun and the rain in fickle weather were playing hide and seek together. म्हणजे ते दोघं खेळतात टुगेदर, टुगेदर सोबत। And each in turn would try to chase. And each in turn would try to chase the other from his hiding place. The other from his hiding place. At last they met to say goodbye. At last they met to say goodbye. And a rainbow spanned the sky. A rainbow spanned the sky. आता मी तुम्हाला वाचून दाखवलं, आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो। प्रीटी गेम म्हणजे काय? प्रीटी म्हणजे सुंदर, एक खेळ, गेम म्हणजे खेळ। द सन अँड द रेन इन फिकल वेदर। काय चालू आहे बघा, पावसाळा, जेव्हा पावसाळ्यात सन आणि रेन, सूर्य आणि पावसाळ्याचा खेळ चाललेला आहे, किंवा नंतर ऋतूंचा एक खेळ चाललेला असतो बघा। पावसाळ्यामध्ये कधी ऊन पडतं, कधी पाऊस पडतो, तर कधी कधी काळे ढग दाटून येतात। ते तुम्हाला समजतं म्हणजे काय करतात, ते खेळ असतो, ते काय ऋतूप्रमाणे बदलत असतं। वेदर म्हणजे जसं हवामानामध्ये जसं बदल होतो तसं त्यांच्यामध्ये बदल होत असतो। वेअर प्लेइंग हाईड अँड सीक टुगेदर। ते कुठला खेळ खेळतात? दोघं जण दोघं कुठला खेळ खेळतात? हाईड अँड सीक। हाईड अँड सीक म्हणजे प्रत्येकाला माहितीच असेल, लहान मुलांना माहिती खेळतच असतात, तरी पण मी सांगतो हाईड अँड सीक म्हणजे लपाछपी। कुठला खेळ खेळताय? ते लपाछपी। दोघं जण मिळून कुठला खेळ खेळताय? लपाछपीचा खेळ खेळत आहेत। अँड ईच इन टर्न वुड ट्राय टू चेस, म्हणजे ते एकमेकांना पार करण्याचा प्रयत्न करत आहे। ते आधी कोण जाणार हे दोघांमध्ये एक शर्यत चालू आहे। चेस करताय म्हणजे ते एकमेकांना चेस करतात, म्हणजे दोघांमध्ये शर्यत चालू आहे। काय चालू आहे? शर्यत चालू आहे। द अदर फ्रॉम हिज हायडिंग प्लेस। तर काय होतं, कधी कधी ऊन जे असतं, ऊन आल्याच्या नंतर जे ढग असतात ते लपून जातात, आणि ढग आल्याच्या नंतर ऊन लपून जातं। हे आता आपल्याला यामध्ये दिसत आहे, म्हणजे प्लेस म्हणजे ते आपली जागा चेंज करत आहेत। ॲट लास्ट दे मेट टू से। नंतर काय तर सगळे शेवटी काय होतं, ते ॲट लास्ट दे मेट टू से। जेव्हा ऊन आणि पाऊस जेव्हा एकत्र होतो, त्याच्यानंतर रेनबो तयार होतो। काय तयार होतं? एक रेनबो तयार होतो। त्या रेनबोमध्ये 7 रंगांचे इंद्रधनुष्य तयार होतं, किंवा 7 कलर इन द रेनबो। जेव्हा रेन अँड सन, रेन आणि सूर्य, बरोबर, सॉरी चुकलं। जेव्हा सूर्य आणि काय सांगतोय मी तुम्हाला, जेव्हा ऊन आणि पाऊस जेव्हा एकत्र तेव्हा इंद्रधनुष्य तयार होत असतं। अँड लास्ट से दे मेट टू से गुड बाय। मग ते दोघं एकमेकांना काय करतायत? गुड बाय करताय। काय करतात? गुड बाय। अँड अ रेनबो स्पॅन द स्काय। मग बाय केल्याच्या नंतर काय दिसतं आपल्याला? आकाशामध्ये 7 रंगांचं इंद्रधनुष्य तयार झालेलं दिसत आहे। 7 कलर्स ऑफ द रेनबो इन दिस क्लाउड्स। आपल्याला 7 कलरचं इंद्रधनुष्य त्याच्यामध्ये तयार झालेलं दिसत आहे। चला, तर मी आता याच्यातले काही थोडेफार शब्दार्थ लिहून देतो। मी जास्त नाही आहे, थोडेफार शब्दार्थ आहे, ते आपण लिहून घेऊया। ते लिहून झाल्याच्या नंतर मी हिंदीमध्ये सांगतो। चला, ठीक आहे।
बघा मी तर नाव पण लिहिलेलं आहे, प्रिटी गेम. धड्याचं कवितेचं नाव पण लिहिलेलं आहे. आपण सुरुवात करूया. काय करूया सुरुवात. बरोबर, चला. अंश आगे कर रहे, खींचा जा रहा है. चला, काय लिहायचं आपल्याला, प्रिटी. पहिल्यांदा काय लिहू, सॉरी इथे लिहितो मी, PRETTY, प्रिटी म्हणजे सुंदर. सुंदर, प्रिटी म्हणजे सुंदर. हाँ, गेम तो सबको पता है, गेम म्हणजे खेळ प्रत्येकाला माहिती है, सबको पता है, वो लिखने की ज़रूरत नहीं है. वी आर प्लेइंग, प्लेइंग मतलब खेलना, PLAYING, प्लेइंग, प्लेइंग म्हणजे खेळणे या फिर खेलना, खेळ या फिर खेलना. टुगेदर, TOGETHER, टुगेदर, टुगेदर सोबत, सोबत. हिंदी में साथ साथ, 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 एक साथ, साथ साथ. बरोबर. बाद में आएगा क्या, द टर्न वुड ट्राई टू चेस, प्लेस, हाइडिंग, HIDING, हाइडिंग. हाइडिंग का मतलब है लपने, लपने. हिंदी में तो पता है छुपना. हाइडिंग मतलब छुपना. ठीक है. बाद में प्लेस, PLACE, प्लेस. मराठी जागा या फिर हिंदी में आएगा जगह. ठीक है. इतना तो हो गया. गुड बाय तो सबको पता है, गुड बाय मतलब टाटा बाय बाय. रेनबो तो सबको पता है, रेनबो मतलब इंद्रधनुष. स्काई मतलब आसमान. तो चला, ये तो हो गया. हिंदी में भी लिख के दिया मैं आपको, मराठी में भी लिख के दिया. तो मैं अभी हिंदी में पोएम पढ़ाता हूँ, हिंदी में बताता हूँ आपको. इसमें मतलब तो प्रीटी गेम मतलब खूबसूरत सा खेल. अभी हमें क्या पढ़ना है, सॉरी गलती हो गई. थर्ड स्टैंडर्ड का पोएम चालू कर रहा हूँ मैं. और प्रीटी गेम हिंदी में एक्सप्लेन करता हूँ. अभी चलो स्टार्ट करते हैं. द सन एंड रेन, फिकल वेदर. द सन एंड रेन इन फिकल वेदर मतलब कि क्या हो रहा है, ये जो मौसम है कभी कभार बदल जाता है. कभी कभार धूप खिलती है तो कभी बारिश आ जाती है, कभी बारिश आती है तो कभी धूप खिलती है. तो क्या हो जाता है, जब बारिश गिरती है तब सूरज छुप जाता है, जब सूरज आता है तो बारिश छुप जाती है. ऐसा वेदर मतलब क्लाइमेट चेंजेस होते रहता है. क्लाइमेट मतलब मौसम बदलता रहता है. वेयर प्लेइंग हाइड एंड सीक टुगेदर मतलब दोनों सूरज और आसमान क्या कर रहे, दोनों एक साथ लुका छुपी का खेल खेल रहे. कौन सा खेल खेल रहे, लुका छुपी. टुगेदर मतलब मैंने यहाँ पे लिखा है टुगेदर मतलब साथ साथ या फिर एक साथ. कौन सा खेल खेल रहे, लुका छुपी का खेल खेल रहे. एंड ईच टर्न वुड ट्राई टू चेस मतलब उन दोनों में कंपटीशन हो रहा है. उन दोनों में क्या हो रहा है, कंपटीशन हो रहा है कि सबसे पहले क्लाउड पहुंचेगा, सबसे पहले रेन पहुंचेगा या फिर सबसे पहले सूरज पहुंचेगा. ऐसे उन दोनों में चेसिंग चल रही है. द अदर फ्रॉम हिज हाइडिंग प्लेस, या फिर क्या हो रहा है, अभी क्या हो रहा है, जैसे जैसे सूरज छुप जा रहा है, जैसे सूरज छुपने जाता है तो उसको बादल ढूंढ रहे, या फिर बादल छुप जाता है उसको ढूंढने के लिए सूरज निकल रहा है. ऐसी जगह पे छुप रहे कि वहां पे उसको कोई ढूंढ ना सके. हाइडिंग प्लेस वो ऐसी जगह ढूंढ रहे हैं. एट लास्ट दे मेड टू से
फिर आखिर में क्या होता है, दोनों लास्ट में आके आखिर में दोनों एक दूसरे को गुड बाय कहते हैं। ये गुड बाय क्यों कह रहे हैं, देखो यहाँ पे रेनबो दिखाई दे रहा है, बुक में आप देखोगे तो रेनबो दिखाई दे रहा है। ये रेनबो कब आता है, जब बारिश और धूप एक साथ आती है। जब बारिश और धूप जब एक साथ आती है तब जाके रेनबो आता है, तब जाके क्या आता है, रेनबो आता है। इसलिए वो दोनों क्या कह रहे हैं, गुड बाय, से टू गुड बाय। और रेनबो स्पैन द स्काई, फिर उसके बाद क्या हो जाता है, बादलों में हमें इंद्रधनुष दिखाई देता है। हाउ मेनी कलर्स इन द रेनबो, आप मुझे बाद में बता सकते हैं हाउ मेनी कलर्स इन द रेनबो, या फिर आसमान इंद्रधनुष में कितने रंग दिखाई देते हैं, आप मुझे बाद में बता सकते हो। तो चलिए आज का वीडियो मैं यहाँ पे खत्म करता हूँ। तो अगले वीडियो में मिलते हैं जल्द से जल्द विद्या क्लासेस में। लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए।